केलं आणि ते पाळलं. कारण अनेक मी काही मंदिरांची विरोधक नाही आहे, पण अनेक मंदिरं अनेक संस्थानं मी बघते तिथे फक्त एक प्रकारचे दुकान आहेत. अट्रॅक्ट करताना आपल्याला एक प्रकारचे दुकानासारखं त्याला आम्हाला बोलू नये या विषयावर. पण इथे मला तो जो सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो लीनताचा भाव दिसतोय तो खरोखर एक लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं मला ओढून आणलं त्यांनी. राहते कीर्तीनगरच्या सेंटर जवळ आणि राष्ट्रीय शाळेच्या सेंटरला असो, हे सगळे एकच आहे. तर मला राठोड दादांनी खूप आग्रहानं बोलवलं. त्यामुळे मी म्हटलं आपण आता म्हणजे वय तर माझं आहे 55, असं नाही की वय आहे म्हणून मी नाही, परंतु त्यांचा जो प्रेमाचा जो ओघ आहे तो ओढून मला इथे घेऊन आला. तर अभिनंदनही झालं, आभारी झाले. पण मला 2 शब्द फक्त बोलायचे आहेत, तर तुमची परवानगी असेल. अशा सेंटरची किंवा अशा लोकांची खूप गरज आहे. कारण आता मी परवा एका ऑफिसच्या कामाने चिखलदऱ्याला गेली होती. आमच्या ट्रेनिंग सेंटर होतं, तिथं मला बोलायला बोलवलं होतं. तर तिथे जावं लागलं, तिथे राहावं लागलं. 10-12 तास मी तिथे होती. पण तिथलं आजूबाजूचं वातावरण पाहून मी अक्षरशः व्यथित झालेली आहे. कारण हे जे सेंटर आहे चिखलदरा, तुमचे सेंटर चिखलदऱ्याला आहे, मी तिथे बघितलं. तर तिथे काही मला फारशी हलचल दिसली नाही. कदाचित मी नेमकी नसेल तेव्हा तिथे कोणी नसेल, कारण मी सकाळची वेळ नव्हती. तर इतकं बकाल वातावरण झालं की माझ्यासारखं मन सुन्न होऊन जातं. व्यथितही नाही, सुन्न होऊन गेलं. की तिथे दारूचा महापूर, तिथं मुलांचा सगळं, आता आपण बोलू नये इतकं छान वातावरण आहे, त्यात मी शब्दही काढत नाही. फक्त माझी व्यथा तेवढीच आहे की मन सुन्न झालं. माझी प्रजापिता ब्रह्मकुमारीचे जेवढे आमचे सगळे ईश्वरीय इथे उपस्थित लोक आहेत त्यांना एकच खूप कळकळीची विनंती आहे की माझ्यासारखे जे समाजाची सेवा करू इच्छितात ते तर आपसूक इथे ओढल्या जातीलच, आज नाही उद्या. कारण आम्हाला माउंट अबूलाही नंबर लावणं संधी दिली, परंतु नेमकी माझ्या पोराची स्कॉलरशिपची परीक्षा होती, मला कॅन्सल करायला लागलं रिझर्वेशन, माझे मिस्टर गेले. तर तेही तो एक हेच असतो की तुमच्या नशिबातही तो योग लागतो. आता सरांनी सांगितलं तर मी जरूर जाईल, परंतु या सगळ्या गोष्टीच्या इथे जो एज ग्रुप दिसून राहिला सर, तो आहे की ते ऑल आर एल्डर्स. पण माझी एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की रादर दॅन रिपेअरिंग एल्डर्स, रिपेअर यंगस्टर्स. मी काही एवढी मोठी नाही की तुम्हाला मी काही सल्ला देईन, पण एवढं सुंदर प्रतिष्ठान आहे, एवढं सुंदर तुमच्यासारखे सगळे सेवाभाव असलेले लोक आहेत, तर थोडंसं इकडे आपल्याला लक्ष, सगळ्यांना माझ्यासहित तुमच्यापर्यंत सगळ्यांना इकडे लक्ष द्यायची गरज आहे असं वाटते. नाही तर आपण एक 0.01% चांगुलपणा घेऊन हा जो 99.99% बगालपणा वाढत चालला, तो त्याला मास्क करून टाकेल. उद्या आपल्याला आपल्याच डोळ्यानं काय बघायला लागेल. कालच संध्याकाळी